ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून. तर आता इथे अश्विन घरी आलेला असतो त्या सायकॅट्रिस्टला घेऊन. तर आता तो म्हणतो, मम्मा, डॅड, डॉक्टर आले. तसं म्हणतो तो. नमस्कार असं म्हणते ती सायकॅट्रिस्ट. तुम्हाला डॉक्टर अश्विनने सांगितलंच असेल की आज आपण अन्नपूर्णा मॅडमच्या बाबतीत एक छोटा एक्सपेरिमेंट करणार आहोत असं म्हणते ती. हो असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रताप म्हणतो, पण डॉक्टर, ह्यात काही रिस्क नाही आहे ना असं म्हणतो तो. त्यांच्यात सुधारणा व्हावी असं वाटत असेल तर थोडी रिस्क आपल्याला घ्यावीच लागेल, घाबरू नका असं म्हणतात त्या. हा एक्सपेरिमेंट पूर्णपणे टाळावा इतका रिस्क नक्कीच नाही आहे असं म्हणते ती. तुम्ही सगळेजण डॉक्टर या नात्याने माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणतात त्या. तर आता सगळेजण हो म्हणतात. डॉक्टर, तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आमचा असं म्हणते अस्मिता. चला. तर आता सगळेजण जातात सुभेदार मंडळी डॉक्टर सोबत पूर्णाजीच्या खोलीत. तर पूर्णाजी बसलेले असतात जाप करत आपल्या खोलीमध्ये. तर आता सगळे येतात सुभेदार मंडळी त्या खोलीमध्ये. या या असं म्हणतात आता सगळेजण. तर आता इथे डॉक्टर आलेले असते. तर आता पूर्णाजी असं म्हणतो, अश्विन, तुला भेटायला डॉक्टर सरिता आले. तसं म्हणतो अश्विन. नमस्कार असं म्हणते पूर्णाजी. कशा तुम्ही असं म्हणते ती. मी बरी आहे असं म्हणते आता पूर्णाजी. बसा ना तुम्ही डॉक्टर असं म्हणतो अश्विन. तर आता डॉक्टर बसतात पूर्णाजी समोर. आजही आपण गप्पाच मारायचे आहेत ना असं म्हणते आता इथे पूर्णाजी. हो असं म्हणतात डॉक्टर. चालेल ना तुम्हाला असं म्हणते ती. डॉक्टर, हो चालेल की, तुमच्याशी बोलून बरं वाटतं मला असं म्हणते आता इथे पूर्णाजी. बरं अन्नपूर्णा मॅम, मला एक सांगा, ही तुमची नात तन्वी असं म्हणून ती सायलीकडे बोट करून दाखवते आता डॉक्टर. बरोबर ना असं म्हणते ती. तर आता पूर्णाजी मध्ये हो ती तन्वीच आहे असं म्हणते आता इथे पूर्णाजी. बरं आता मला सांगा, या कोण आहेत असं म्हणते आता इथे ती डॉक्टर. तर आता ही माझी सून कल्पना असं म्हणते आता पूर्णाजी. तुम्हाला माझ्या स्मरणशक्तीची परीक्षा पाहिजे का असं म्हणते पूर्णाजी. थांबा, तुमचा पेपर मी आता सोडून देते असं म्हणते पूर्णाजी. हा माझा मुलगा प्रताप असं म्हणून आता सगळ्यांना नावाने बोलत असते पूर्णाजी. हा अश्विन माझा नातू, ही अस्मिता माझी नात. बरं बरं असं म्हणते डॉक्टर. पुन्हा मला ह्यांचं नाव सांगाल का असं म्हणते आता डॉक्टर. तर आता परत सायलीकडे बघते पूर्णाजी. परत परत तेच तेच का विचारताय. ही तन्वी असं म्हणते आता पूर्णाजी. तर आता सगळ्यांना परत हक्का बसतो, ही काय बोलते पूर्णाजी म्हणून. हो अन्नपूर्णा मॅम, तुम्हाला अर्जुनच्या बायकोचं नाव आठवत नाही का असं म्हणते ती. तर आता पूर्णाजी म्हणते, अर्जुनच्या बायकोचं नाव सायली आहे असं म्हणते पूर्णाजी. बरं मग आता सायली कुठे आहे. तिचे वडील आजारी असतात म्हणून त्यांना घेऊन ती मुंबईला गेली असं म्हणते पूर्णाजी. बरं मग तुम्ही थोडं सायलीचं वर्णन करू शकाल का असं म्हणते ती बाई. म्हणजे ती कशी दिसते कदाचित. तर आता पूर्णाची का बोलतच नाहीत. अन्नपूर्णा मॅम असं म्हणते ती डॉक्टर. सांगताय ना असं म्हणते ती. आता घरातल्या मुलगीचं काय वर्णन करणार असं म्हणते ती. सायली छानच आहे असं म्हणते ती. बरं असं म्हणतात डॉक्टर. तुम्ही आता हा फोटो बघा असं म्हणते आता डॉक्टर. आणि आता ती प्रियाचा फोटो दाखवते पूर्णाजीला. तुम्ही या मुलीला ओळखता का असं म्हणतात डॉक्टर. तर पूर्णाजी बघते, तो प्रियाचा फोटो असतो. तर आता पूर्णाजी घेते तो फोटो आपल्या हातामध्ये. तर आता त्या बघतात निरखून. तर आता सगळे बघत असतात काय रिॲक्शन देईल पूर्णाजी म्हणून. पूर्णाजी खूप जास्त चिडलेल्या असतात. तर त्या फेकतात तो फोटो आणि म्हणतात, का दाखवला मला हा फोटो असं म्हणून जोरात ओरडते आता पूर्णाजी. ही चांगली मुलगी नाही आहे असं म्हणते पूर्णाजी. ही माझ्या घरात नको आहे मला असं म्हणते पूर्णाजी. मला ही घरात माझ्या नको आहे असं म्हणते पूर्णाजी. शांत व्हा असं म्हणते डॉक्टर. प्लीज शांत व्हायची असं म्हणते आता अस्मिता. तर पूर्णाजीला खूप जास्त त्रास झालेला असतो. बरं मला एक सांगा, तुम्हाला कसं माहित की मुलगी चांगली नाही आहे असं म्हणते आता डॉक्टर. तर आता पूर्णाजीला खूप त्रास होत असतो. तुम्ही ओळखता का तिला असं म्हणते आता इथे ती डॉक्टर. तुम्हाला माहिती आहे ती कोण आहे असं म्हणते ती डॉक्टर. तो 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 फोटो फाडून फेकून दे असं म्हणते पूर्णाजी. ही मुलगी माझ्या डोळ्यासमोर नको आहे असं म्हणते पूर्णाजी. मला ती डोळ्यासमोर नको आहे ही मुलगी असं म्हणते आता पूर्णाजी. ठीक आहे ना पूर्णा मॅडम, तुम्ही चिडू नका, मी सहज विचारलं तुम्हाला असं म्हणते ती डॉक्टर. पुन्हा जरा शांत हो असं म्हणतो प्रताप. कल्पना तिला पाणी दे असं म्हणतो आता प्रताप. हो आंटी असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे कल्पना पाणी आणायला जाते. सावकाश सावकाश असं म्हणते ती डॉक्टर. पूर्णाजी पाय अजिबात खाली घेऊ नकोस असं म्हणते आता इथे सायली. खाली पाणी सांडलंय ना, विमल त्यांना सांगते मी सगळं साफ करायला असं म्हणते सायली. पूर्णाजी मात्र खूप घाबरलेल्या असतात. तर आता इथे सायली आणि अस्मिता दोघेही बाहेर जातात. डॉक्टर अश्विन, आपण जरा बाहेर जाऊन बोलूया असं म्हणते ती डॉक्टर. तर आता इथे अश्विन मात्र चालेल. अन्नपूर्णा मॅडम येऊ का असं म्हणते ती डॉक्टर. आपण परत एकदा 2 दिवसांनी भेटूया असं म्हणते ती डॉक्टर. तर आता इथे डॉक्टर सुद्धा निघून जातात. पूर्ण आम्ही बाहेर आहोत, काय लागलं तर मला आवाज दे असं म्हणतो आता इथे अश्विन. मलाही हाक मार काय हवं असेल तर असं म्हणते आता अस्मिता. हा पूर्णाजीला मात्र खूप भीती वाटलेली असते आणि बाकी सगळे आता निघून जातात त्या खोलीतून. तर खूप वाईट वाटत असतं पूर्णाजीला इथे. तर आता खाली प्रियाचा फोटो पडलेलाच असतो तिथे. विमलताई, पूर्णाजीच्या खोलीमध्ये प्रियाचा एक फोटो पडलाय, तो तिथून उचलून टाका. आणि पाणी पण सांडलंय, ते सुद्धा साफ करून घ्या असं म्हणते आता सायली विमला किचन मध्ये थांबून. तर आता इथे पाणी देत असते अस्मिता त्या डॉक्टरला. डॉक्टर सरिता असं म्हणतो अश्विन. पूर्ण आजीला प्रियाचा फोटो दाखवल्यावर एवढी अपसेट का झाली असं म्हणतो अश्विन. ही मुलगी खूप वाईट आहे असं म्हणाली. काय अर्थ आहे याचा असं म्हणतो आता अश्विन. डॉक्टर असं म्हणतो प्रताप. म्हणजे पूर्ण आईने प्रियाला ओळखलं असेल का असं म्हणतो प्रताप. अगदी नावाने ओळखलं नाही बहुतेक असं म्हणते आता ती डॉक्टर. कारण ही मुलगी कोण आहे असं विचारल्यानंतर अन्नपूर्णा मॅडमचा गोंधळ उडाला असं म्हणते आता डॉक्टर. पण ही मुलगी चांगली नाहीये हे त्यांना नक्कीच आठवत होतं असं म्हणते आता ती डॉक्टर. आणि हे खरोखर एक चांगली खूण आहे असं म्हणते ती डॉक्टर. आणि ह्याचाच अर्थ त्यांची हळूहळू प्रगती होती असं म्हणते ती डॉक्टर. डॉक्टर आता पूर्णाईना लवकरच बरं वाटायला लागेल ना असं म्हणते आता कल्पना. मिसेस सुभेदार, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया असं म्हणते ती डॉक्टर. आज जेव्हा आपण प्रियाचा फोटो दाखवला त्यावेळेला अन्नपूर्णा मॅडम रिॲक्ट झाल्या. हळूहळू आपण तिचा विषय काढून ती कशी वाईट होती आणि तिने तन्वी बनण्याचं कसं नाटक केलं.
खरं बघायला गेलं तर खरी तन्वी अजूनही सापडलेली नाहीये. हे आपण सगळं त्यांना सांगूया असं म्हणते ती डॉक्टर. पण ह्याने पूर्ण आजीला सगळं आठवेल असं म्हणते अस्मिता. हो, त्यांना नक्की क्लॅरिटी येईल असं म्हणते ती डॉक्टर. आणि आपण आपल्या बाजूने सगळे प्रयत्न करून बघूया असं म्हणते ती डॉक्टर. असं म्हणत होता इथे अश्विन. मला तर वाटायला लागलं होतं की आता पूर्ण आईचं पुढचं काय होईल. आणि खरं सांगायचं म्हणजे ना, अर्जुन, सायली आणि अश्विन तर हे सगळं खूपच कठीण होत चाललंय आता. हो, असं म्हणतात डॉक्टर. मला अंदाजही आहे या गोष्टीचा. पण तुम्ही काहीही काळजी करू नका आणि आपण खरं म्हणजे राईट ट्रॅकवर आहोत असं म्हणते ती डॉक्टर. बरं डॉक्टर अश्विन, माझे बरेच पेशंट अजून वेटिंगवर आहेत. मी येऊ का असं म्हणते ती डॉक्टर. हो चला, मी तुम्हाला बाहेरपर्यंत ड्रॉप करतो असं म्हणतो अश्विन. ओके असं म्हणते ती आणि बाहेर जाते. तर आता कल्पना म्हणते, बरं झालं देवच पावला असं म्हणते ती. डॉक्टरांच्या मते पूर्ण आईना लवकरात लवकर बरं वाटायला लागलंय असं म्हणते आता ती. पण आज पूर्ण आजीना त्रास झालाय. त्याचा फोटो बघून त्या किती अस्वस्थ झाल्याय असं म्हणते सायली. आपण सगळ्यांनीच बघितलं. नाही नाही, त्रास झालाय खरं आहे, पण त्याला काही इलाजही नाही असं म्हणतो प्रताप. पूर्ण आईची स्मृती परत येणं गरजेचं आहे असं म्हणतो तो. हा तर अर्जुन आणि सायलीच्या बाळाचा पैगुण आहे असं म्हणते आता कल्पना. सायलीने गुड न्यूज दिली आणि लगेच चांगल्या गोष्टी घडायला लागल्या असं म्हणते कल्पना. बायको असं म्हणत होता अर्जुन येतो, तर आता तो घेऊन आलेला असतो निशिगंधाचे फुलं. काय रे, तू प्रतिमाच्या घरी जाऊन आलास पण असं म्हणतो प्रताप. येस डॅडाने मी काय आणलंय बघा. बायको तू बस बस असं म्हणतो तो. बस आधी असं म्हणतो तो. तर आता अश्विन सुद्धा आलेला असतो. तर आता इथे अर्जुन बसतो खाली. तर आता निशिगंधाचे फुलं आणलेला असतो तो. तर आता तो देतो सायलीला. तर आता सायली वास घेते त्या फुलांची. अरे वा असं म्हणते अस्मिता. निशिगंधाच्या सुगंधाने तुला बरं वाटतंय का, बघूया सायली असं म्हणते अस्मिता. तर आता सायली वास घेते त्या फुलांचा. तर आता तिला काही वाटतच नाही, म्हणजे उलटी वगैरे येत नाही. तर तिला खूप छान वाटतं. तर आता सगळे बघत असतात सायलीकडे उत्सुकतेने. तर आता सायली म्हणते, खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय मला असं म्हणते सायली. मळमळत पण नाही असं म्हणते ती. येस येस असं म्हणतो अर्जुन. अर्जुन असं म्हणतो प्रताप. एवढी धावपळ केलीस आणि प्रतिमाकडून हे सगळं घेऊन आलास. रामबाण उपाय ठरलाय तो असं म्हणतो प्रताप. ग्रेट आहेस तू असं म्हणतो आता प्रताप अर्जुनला. तर मुलगा कोणाचा आहे असं म्हणते कल्पना. मग असं म्हणतो तो. माझा असं म्हणतो प्रताप. नाही तुझा असं म्हणतो प्रताप. तुझा. तर आता हसायला लागतो अर्जुन आणि सायली पण. तर आता अस्मिताला आठवतं एक मिनिट. पण हा काय योगायोग आहे असं म्हणते अस्मिता. प्रतिमा त्याला पण निशिगंधाच्या फुलाच्या सुवासाने बरं वाटायचं आणि आता सायलीला पण वाटते असं म्हणते आता इथे अस्मिता. असं कसं होऊ शकतं असं म्हणते अस्मिता. असं म्हणतात आईची प्रेग्नन्सी जशी जाते तशीच मुलीची पण जाते असं म्हणते कल्पना. पण इथे प्रतिमा आणि सायलीचा काहीच नातं नसताना दोघींना एकाच गोष्टीने कसं काय फरक पडला असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता तेवढ्यातच कॉल आलेला असतो अर्जुनला. तर आता तो कॉल घेतो. आत्या असं म्हणतो तो. तर आता बोल आत्या असं म्हणतो तो. अर्जुन, सायलीला निशिगंधाच्या फुलाने बरं वाटलं असं म्हणते ती. म्हणजे एकदम असं म्हणतो आता इथे अर्जुन. तिला एकदम परफेक्ट झाली आहे. बोल तिच्याशी असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली म्हणते, प्रतिमा त्या खूप आभार. मला खरंच खूप छान वाटतं असं म्हणते सायली. मन अगदी प्रसन्न झालंय माझं आणि मळमळत पण नाही असं म्हणते ती. तर आता प्रतिमा हसते. तुम्हाला माहिती आता मी हेच म्हणत होतो की जो उपाय तुम्हाला लागू पडला तोच मला कसं काय लागू पडला असं म्हणते सायली. ह्यात काय नवीन आहे का असं म्हणते प्रतिमा. आपली नाळ कुठेतरी जोडली गेलीच आहे असं म्हणते आता प्रतिमा. आणि मला माझ्या तन्वीचा लहानपणी गोड कौतुक नाही ना करता आलं असं म्हणते आता इथे प्रतिमा. म्हणून देवाला वाटलं असेल तुझ्या पोटी तन्वीला परत पाठवूया, म्हणूनच हा योगायोग घडला असेल असं म्हणते प्रतिमा. तर आता सगळे हसत असतात. खरंच हा योगायोगच असेल की दुसरं काही असेल असं म्हणते तर सायली. सायली असं म्हणते प्रतिमा. आणि अर्जुन, मला तुम्हा दोघांचं अभिनंदन करायचं आहे, पण हे असं फोनवर नाही असं म्हणते आता प्रतिमा. मी आणि रविराज तिथे येऊन भेटतो तुम्हाला असं म्हणते ती. लवकर या असं म्हणतो अर्जुन. सायली असं म्हणते प्रतिमा. काळजी घे हा बाळा असं म्हणते ती. हो हो असं म्हणते सायली. बाय असं म्हणतो अर्जुन. तर कल्पना म्हणते, सायली तुला मगासपासून सांगते वर जाऊन आराम कर, पण काही ना काहीतरी होतं आणि तू इथेच अडकून बसतेस असं म्हणते कल्पना. जा जा आता वर जाऊन आराम कर बघू असं म्हणते आता कल्पना. तर आता सायली वर जाते. सावकाश ग असं म्हणते कल्पना. तर आता सायली वर गेलेली असते. बरं मम्मा, प्रतिमा आत्याने निशिगंधाचा रोप पण पाठवले असं म्हणतो अर्जुन. मी घेऊन आलोय, ते लावशील ना तू असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते कल्पना. आणि मी आपल्या नेहमीच्या फुलवाल्याकडे ना सांगून ठेवते की दररोज आम्हाला निशिगंधाची फुलं दे म्हणून असं म्हणते आता अस्मिता. आणि त्यांनी जर नाही आणलं ना तर मला सांग, मी कुठूनही घेऊन येईल. माझ्या बायकोसाठी पण मी घेऊन येईन असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सगळेच हसतात अर्जुनकडे बघून. तर आता रात्रीची वेळ असते. तर आता सायली आपल्या खोलीमध्ये बसलेली असते. ती खूप जास्त विचार करत असते. तिला आठवतं, मी माझ्या तन्वीला ओळखणार नाही का असं म्हटलेली असते ना पूर्णाची. तू आहेस ना माझी तन्वी असं म्हटलेलीस ना पूर्णाची. ते सगळं फ्लॅशबॅक मध्ये आठवत असतं सायलीला. तू इथे माझ्या बाजूला बस ना तन्वी, आम्ही एका ताटातच जेवूया. तू लहानपणी आपण जेव्हा जेवायचो ना असंच जेवायचो असं म्हटलेलीस पूर्णाची. तर चांदोबा चांदोबा असं गाणं म्हटलेलीस ना पूर्णाची. तर अर्ध म्हणायला सांगितलेली असते सायलीला. तर हे आठवतं तिला. तर आता पूर्ण असं म्हटलेलीस ना पूर्णाची. तर चुकीचं म्हटलेली असते सायली. तर आता दिव्या दिव्या दीपकारच्या वेळेला पण तिला आठवतं. तर आता तिला छोटी तन्वी दिसत असते बघा प्रेक्षकांनी भास होत असतात तिचे तिला. तर आता कसं तिने लपवलेलं असतं तो चष्मा त्याच ठिकाणी जिथे लहान तन्वीने लपवलेला होता तेही आठवतं तिला. आणि तिला कसा भास आलेला असतोही तिला आठवायला लागतं. तर तिला त्रास होत असतो सगळा विचार करून. तिच्या डोक्यात दुखत असतं आणि कळा मारत असतात तिला. तर आता तिला आठवतं कसं पूर्णाची तिचे केस मालिश करत असते आणि सायली विचारलेली असते, प्रतिमा ह्या आधी आम्ही असं कधी बसलो होतो का असं म्हणून विचारलेली असते ना.
पण मलाही असं वाटतंय की कधी कधी हे घडलंय असं म्हणते ती. तर आता अस्मिता म्हणते प्रतिमा त्याला पण निशिगंधाच्या फुलांच्या सुवासानेच बरं वाटायचं असं म्हटलेली असते ना अस्मिता. तर कल्पना म्हटलेली असते असं म्हणतात की आईचं प्रेग्नेन्सी जशी असेल तसंच मुलीची पण जाते. पण इथे प्रतिमा आणि सायलीचा काहीच नातं नसताना दोघींना एकाच गोष्टीने कसा फरक पडला असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायलीला त्रास होत असतो आणि आता ती आपलं डोकं धरून बसलेली असते. तर तिला भास होत असतात परत. तर आता तिचं डोकं खूप जास्त दुखत असतं. तर ती आपल्या डोक्याला हात लावून बसलेली असते आणि तिला फ्लॅशबॅक येत असतात. तर आता ती चालत असते. तर आता ती डोक्याला हात धरून चालत असते. तर आता ती दरवाजाकडे येते त्या कपाटाच्या. तर ती डब्बी घेते कसली तरी. तर आता तिच्याच बाजूला ठेवलेलं असतं ते फोटोज असतात एनव्हिलप मध्ये. फोटो असं म्हणते सायली. ह्यानी सांगितलं होतं पूर्णाजीना परत देऊन टाक हे फोटो म्हणून. आणि हे इथे बघितलं तर ते मला ओरडतील असं म्हणते सायली. काय करू मी आता असं म्हणते ती. तर आता एनव्हिलप मध्ये फोटोज असतात ते आता ती उघडणारच असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती उघडते. तर आता सगळे फोटोज बघते ती. रविराज सोबतचे फोटोज, प्रतिमा सोबतचे फोटोज. तर आता छोट्या तन्वीचे सगळे फोटोज बघत असते ती. आणि कसं लपलेली असते ती झाडापाठीमागे ते सुद्धा बघते. तर आता इथे सगळे फोटोज तन्वीचे बघत असते सायली. मला जिचा भास होतोय ती तन्वीचा आहे की कुणी दुसरी मुलगी असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती विचार करत असते खूप ते फोटोज बघून. मला इतकं विचित्र काहीतरी दिसत राहतं, इतकं अस्पष्ट की काही ठरवताच येत नाही असं म्हणते सायली. तर आता तिच्या दुसऱ्या हातामध्ये सुद्धा फोटोज असतात. तर आता इथे खूप विचार करत असते ती. तर आता ती खाली वागते. तर तेवढ्यातच फोटोज खाली पडतात. तर आता अर्जुन येतो. काय 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 चाललंय तुझं. मम्माने सांगितलंय ना तुला वाकायचं नाहीये, लक्षात येत नाही का असं म्हणतो अर्जुन. एवढ्या काय त्यात असं म्हणते सायली. नाही नाही मी आहे ना असं म्हणतो अर्जुन. आता उचलतो थांब असं म्हणतो तो. तर आता उचलतो ते सगळे फोटोज. तर आता हे बघ. तर आता ते फोटोज असतात तो अर्जुन बघतो आणि चिडतो. काय बायको तुला सांगितलं होतं ना मी की हे फोटोज परत पूर्णाजीला देऊ नये म्हणून असं म्हणतो अर्जुन. मी पूर्णाजीला द्यायलाच निघाले होते पण विचार केला की हे फोटोज त्यांना द्यायला गेले असते तर त्या म्हणाल्या असता की तुझेच फोटोज आहेत असं म्हणते आता सायली. मला का परत देतेस असं म्हणते ती. आणि तसं पण हे आपल्या घरातल्याच मुलीचे फोटो आहेत ना. बघा ना किती गोड आहेत असं म्हणते सायली. मला हे फोटोज ना खूप आवडतात आणि मला हे बघून काहीच त्रास होत नाही असं म्हणते ती. नक्की असं म्हणतो अर्जुन. अगदी नक्की असं म्हणते सायली. माझी तर नजर हटत नाहीये तन्वीच्या फोटोजवरून असं म्हणते सायली. हे फोटो माझ्याकडे ठेव असं म्हणते सायली. प्लीज तू अशी क्यूट स्माइल करशील तर तुला माहितीये मी नाही म्हणू शकणार नाही असं म्हणतो तो. तसंही कोणीतरी म्हटलंय की बायको किंवा क्यूटली काहीतरी मागत असते तेव्हा तिला नाही म्हणायचंच नसतो असं म्हणतो अर्जुन. बरं हे बघ फोटोज असं म्हणतो तो. थँक्यू असं म्हणते आता इथे सायली. तर आता दोघेही मिठी मारतात एकमेकांना. कालच पूर्णाजीच्या बाबतीत एक पॉझिटिव्ह साईन मिळाली. ती बरी झाली की सायलीसाठी तन्वीचा गुंताही सुटेल असं म्हणतो तो. बरं झालं असं म्हणते सायली. याने फोटो ठेवून घ्यायला तयार झाले असं म्हणते ती. मला ना कधी कधी तन्वीचा हेवाच वाटतो. पूर्णाजींचा श्वास आहे ती आणि तिच्या निमित्ताने मलाही पूर्णाजींचा श्वास होता आला असं म्हणते सायली. बरं मम्माने काय सांगितलेलं लक्षात आहे ना असं म्हणतो अर्जुन. होता आपल्याला गाण्याकडे जायचंय. मागच्या वेळेला तू एकटी गेली होतीस. आत्तापासून प्रत्येक विजिटला मी तुझ्यासोबत असेन असं म्हणतो अर्जुन. जिथे आई तिथे बाबा असं म्हणतो अर्जुन. तर सायली म्हणते डॉक्टरने पण सांगितलंय आईच्या शरीरातील काय बदल होता ते बाबालाही कळायला पाहिजेत असं म्हणते ती. दॅट्स ग्रेट असं म्हणतो अर्जुन. चल मग झोप आता आणि आराम कर असं म्हणतो तो. अहो खरं तर तुम्ही याच्यात मी डोक्याला बामच लावत होते. जरा डोकं दुखतंय ना माझं. बाम लावते आणि झोपते असं म्हणते सायली. आधी सांगायचं ना. थांब लावून देतो बाम असं म्हणतो अर्जुन. काय तुम्ही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता बाम घेतो तो आपल्या हातामध्ये आणि लावत असतो तो. असं कसं लावतो तुम्ही असं म्हणते आता सायली. तर आता तो बाम लावत असतो तिला आणि तिचं डोकंही चेपत असतो. बरं वाटतंय ना असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते सायली. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय. सुभेदार मंडळी सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. अस्मिता, कल्पना, प्रताप आणि विमल सुद्धा असते. तर तेवढ्यातच प्रतिमा आणि रविराज येतात आणि आता रविराज म्हणतो अभिनंदन अभिनंदन. कल्पना आजी आणि प्रताप आजोबा अभिनंदन अभिनंदन असं म्हणतो रविराज. थँक्यू असं म्हणते आता कल्पना. त्यांच्यासाठी पण चहा ठेवा असं म्हणते कल्पना विमला. तुम्ही सगळ्यांनी आधी तोंड गोड करून घ्या असं म्हणते आता इथे प्रतिमा. थँक्यू असं म्हणते आता इथे कल्पना. अरे मला वाटलं होतं काल तुम्हाला बातमी कळली तुम्ही लगेच याल. अरे प्रतिमा निघालीच होती यायला असं म्हणतो रविराज. पण मी कोकणात एका वकील मित्राकडे गेलो होतो. मी तिला म्हणालो मी आल्यानंतर दोघे एकत्र जाऊ असं म्हणतो तो. माझ्यामुळे थांबावं लागलं तिला असं म्हणतो रविराज. अभिनंदन अभिनंदन ज्युनियर. आता तुला पण एक नवीन ज्युनियर येतोय असं म्हणतो आता इथे रविराज अर्जुनला. तर आता इथे प्रतिमा मिठी मारते सायलीला. खूप मनापासून तुझा अभिनंदन. एवढी गोड बातमी दिली आहेस तू बाळा असं म्हणते आता प्रतिमा. बरं असं म्हणतो अर्जुन तुम्ही इथेच बसा आम्ही जरा गाण्याकडे जाऊन येतो असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते प्रतिमा. जा आणि सायली रेग्युलर चेकअप्स करायचे आता असं म्हणते आता प्रतिमा. आलोच असं म्हणतो अर्जुन. चल. तर आता अर्जुन आणि सायली जातात. प्रतिमा असं म्हणतो रविराज आपण पूर्णाईला भेटून येऊया असं म्हणतो तो. चल असं म्हणतो तो. तर आता इथे जातात दोघे. तर आता इथे अस्मिता चेक करत असते काय काय विकत घ्यायचं म्हणून. मम्मा असं म्हणते अस्मिता हे बघ हे स्ट्रोलर मी माझ्या बाळासाठी घेऊ का ग असं म्हणते अस्मिता. मस्त आहे ना. अगं अस्मिता तुला एखादी गोष्ट आवडली आणि तू घेतली नाही असं कधी झालंय का असं म्हणते आता इथे कल्पना. घेऊन टाक असं म्हणते ती. तर आता पेमेंट डिक्लाइन म्हणून येतं त्याच्यावरती. तर आता इथे खरं तर डॅडनी सचिनमुळे माझा अकाउंट फ्रीज केलं ते अजूनही ओपन नाही झालं असं म्हणते आता अस्मिता. नंतर कसं घडलं की डॅडच्या डोक्यातून गेलं असेल असं म्हणते अस्मिता. एक काम करते
आता मी कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर करते, पण पैसे देण्याआधी डॅडला ते अकाउंट अनफ्रीज करायला सांगावंच लागेल असं म्हणते आता अस्मिता. यावेळेला विषय न काढलेला बरं असं म्हणते अस्मिता. काय करू आता असं म्हणते ती. तर आता सचिनला दाखवलंय तर तो आता वकील बरोबर बोलत असतो. तुम्हाला माहिती आहे ना, काही करून अण्णा ह्यावेळी सुटलेच पाहिजेत असं म्हणतो सचिन. हो असं म्हणतो तो वकील, ते सुटतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हणतो होता वकील. तर तेवढ्यातच आता चैतन्य आलेला असतो आणि सगळे पेपर्स नीट घेतलेत असं म्हणतो सचिन. तर काही इश्यू असेल तर आताच मला सांगा असं म्हणतो सचिन. काही काळजी करू नका तुम्ही, मी सगळी तयारी केलेली आहे असं म्हणतो तो वकील. तर आता चैतन्य तिथेच पाठीमागे असतो. तर आता तो ठेवतो आपली हेल्मेट, पण आपण आधी सरकारी वकिलांना भेटावे लागेल असं म्हणतो तो वकील. तर आता इथे सचिन आणि तो वकील जातात. तर आता तिथेच असतो चैतन्य, तर त्याचं लक्षच नसतं. तर आता अस्मिताला दाखवलं कॅश ऑन डिलिव्हरी मॅडम, पैसे द्या असं म्हणतो तो. देते ना असं म्हणते अस्मिता. तर आता ती आपल्या पर्समध्ये बघते तर त्याच्यामध्ये पैसे असतात फक्त 1,000 रुपये. तर आता तेवढ्यात सायलीने अर्जुन आलेले असतात. तर आता प्लीज लवकर द्या ना, मला उशीर होतो असं म्हणतो तो. तर आता अस्मिता म्हणते दादा ते कॅश थोडी कमी आहे, ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी रेंज पण नाही आहे ना इथे, एक काम करा तुम्ही घेऊन जा $20 असं म्हणते अस्मिता. मॅडम कोणी घेतलेल्या वस्तू रिटर्न करता का, असं कोणी करतं का असं म्हणतो तो. कॅश नव्हती तर शॉपिंग कशाला करायचं असं म्हणतो तो. सॉरी दादा असं म्हणते अस्मिता. तर आता घेऊन जात असतो तो स्ट्रोलर. तर तिथेच अर्जुन आणि सायली आलेले असतात. तर अस्मिता आत जाते. एक मिनिट असं म्हणतो अर्जुन. काय चालू होतं आता असं म्हणतो अर्जुन. बघा ना साहेब, त्या बाईने हा बेबी स्ट्रोलर ऑर्डर केला होता आणि म्हणतायत त्यांच्याकडे कॅश नाही आणि म्हणतायत घेऊन जा परत. मला उगाच फेरी पडली हो एक्स्ट्रा असं म्हणतो तो. एवढा मोठा बंगला आहे, घरातल्या बाईकडे पैसे पण नाही असं म्हणतो तो. तर आता तो घेऊन जात असतो स्ट्रोलर. तर अर्जुन सायली विचार करायला लागतात. अस्मिताकडे बाळाच्या वस्तू पुरतेही पैसे नाहीत असं म्हणते आता सायली. तिने आपल्याकडे मागायला हवे होते ना असं म्हणते सायली. तर अर्जुन म्हणतो तिला ऑकवर्ड वाटलं असेल, पण हे चुकीचं आहे ना असं म्हणते सायली. मुळात तिने आपल्याकडे मागण्याआधीच आपण सगळ्यांनी तिच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं ना, आपलंच लक्ष नाही असं म्हणते सायली. अस्मिताला काय हवं असेल तर ते न मागताच आपल्या लक्षात यायला हवं होतं असं म्हणते सायली. तर आता अर्जुनच्या लक्षात येतं, तुम्ही पण तोच विचार करताय जे मी विचार करते असं म्हणते ती. एक्झॅक्टली असं म्हणतो अर्जुन. चल असं म्हणतो तो. तर अस्मिता आपल्या खोलीमध्ये आलेली असते आणि खूप चिडलेली असते. तर आता अस्मिता म्हणत असते माझ्या बाळाच्या आयुष्यात काही चांगलं होईल असं वाटत नाही, काही चांगली गोष्ट नाहीच आहे का तिच्या आयुष्यात असं म्हणते अस्मिता. माझ्याकडे तर अजिबातच पैसे नाहीत, आता मी ह्याला कसं वाढवू असं म्हणते अस्मिता. आणि बाळ खूप जास्त रडत असतं. हार मानून आता काही चालणार नाही असं म्हणते अस्मिता. तर आता रडत असतं बाळ, खूप आले असं म्हणते अस्मिता. काय झालं असं म्हणते ती. तर आता ती ओ असं म्हणत असते, डायपर बदलू असं म्हणत असते. बदलते असं म्हणत असते ती. हो असं म्हणत असते ती आणि खेळत असते ती बाळाला आपल्या. काय झालं असं म्हणत असते ती. मामा डायपर बदलते असं म्हणत असते ती आणि आता डायपर बदलायला घेते. तर कपाटातून डायपर काढत असते ती. तर आता तिला आठवतं काहीतरी. तर आता ती बघते डायपर्स पण संपत आले असं म्हणते अस्मिता. हे सगळं किती महाग आहे असं म्हणते ती. छोट्या छोट्या गोष्टींसाठी डॅडकडे कुठे पैसे मागू मी असं म्हणते अस्मिता. इतके दिवस तर त्यांच्या जीवावर जगत आले असं म्हणते अस्मिता. आता मला ओझं नाही व्हायचंय त्यांचं असं म्हणते ती. आता माझी जबाबदारी मीच घ्यायला हवी असं म्हणते ती. मला माझ्यासाठी आणि बाळासाठी काहीतरी काम करावंच लागेल असं म्हणते ती. त्याशिवाय काहीच नाही होऊ शकत असं म्हणते ती. तर आता इथे सचिन बोलत असतो वकिलांसोबत. तेवढ्यातच तिथे पाठीमागे चैतन्य दुसऱ्या वकिलाशी बोलत असतो. तर तो वळतो आणि बघतो तर काय सचिन थांबलेला असतो तिथे. तर आता चैतन्य बघतो परत त्याच्याकडे. सचिन असं म्हणतो आता चैतन्य, ॲडव्होकेट देशमुख आणि साळुंखेंबरोबर काय बोलतोय हा असं म्हणतो तो. तर आता चैतन्य बघत असतो आणि आता ती लपून ऐकत असतो काय. तर आता तो लपलेला असतो. देशमाने वकील, तुम्हाला आणखीन काय सांगितलंय ते सगळं लक्षात आहे ना असं म्हणतो सचिन. हो असं म्हणतो तो वकील. आज काही करून महिपत शिकरे जेलमधून सुटायला हवं असं म्हणतो सचिन. आपलं जे काय ठरलंय ते नीट बघा असं म्हणतो तो. तर आता सगळं ऐकलेला असतो चैतन्य. कोर्टात जरी असं वाटलं की तुम्ही त्यांच्या विरोधात बोलताय तरी तुम्ही आतमधून त्यांच्याच बाजूने बोलत असाल आणि हो तुमचा शेअर तुम्हाला मिळून जाईल असं म्हणतो तो. ओके साहेब असं म्हणतो होता दुसरा तो वकील. तर आता चैतन्य सगळं बघत असतो. म्हणजे सचिन महिपतला सोडवण्यासाठी धडपड करतोय, हे सगळा नक्की काय प्रकारे कळलाच पाहिजे तसं म्हणतो चैतन्य. तर आता सगळेजण चहा पीत बसलेले असतात. तर आता पूर्णाची, तर रविराज, प्रतिमा सगळे बसलेले असतात. तर आता इथे पूर्णाची म्हणते तन्वी बरोबर लपाछप्पी खेळायचं म्हणजे संकटच असायचं असं म्हणते ती. एक दिवस ती मागच्या अंगणात झाडामागे लपली असं म्हणते प्रतिमा. घरभर शोधतीये, सापडेच ना असं म्हणते आता पूर्णाची. मग संध्याकाळ झाली की डास आवायला लागले तेव्हा रडत आली ती असं म्हणते आता प्रतिमात्या. तर सायलीला त्रास व्हायला लागतो. आठवतंय ना तन्वी असं म्हणते आता इथे पूर्णाची. तिला कसं आठवेल असं म्हणतो प्रताप. जेमथेम 2.5-3 वर्षाची असेल तेव्हा असं म्हणतो प्रताप. हो डॅड असं म्हणतो आता इथे अर्जुन. ते खरंच असं म्हणते आता इथे पूर्णाची. सायलीला त्रास होत असतो. तुला मळमळतंय का असं म्हणते कल्पना. हो असं म्हणते आता सायली. मळमळतंय असं म्हणते पूर्णाची तुला. तर आता अस्मिता म्हणते मठा आंबट आहे ना म्हणून त्रास होत असेल असं म्हणते आता इथे अस्मिता. तन्वी असं म्हणते आता इथे पूर्णाची. तुझ्या गळ्यातलं लॉकेट कुठे असं म्हणते आता इथे पूर्णाची. पूर्णाई ते लॉकेट माझ्याकडे असं म्हणते कल्पना. का असं म्हणते पूर्णाची. नेहमी तन्वीच्या गळ्यातच असायचं असं म्हणते आता ती आजी म्हणजेच पूर्णाची. तिने कधी काढलेलं पाहिलं नाही मी असं म्हणतात पूर्णाची. तर आता अर्जुन आणि अस्मिता बघतात एकमेकांकडे. हो काय झालं माहितीये का, त्या लॉकेटची ना कडी तुटली होती म्हणून तिने ते माझ्याकडे दिलं असं म्हणते आता कल्पना. मी आणली लावून ती
पण ते लॉकेट तिला द्यायचंच राहून गेलं असं म्हणते कल्पना. मग दे ना तिला परत असं म्हणते आता पूर्णाजी. तन्वीच्या गळ्यात लॉकेट हवंच असं म्हणते ती. देते ना असं म्हणते कल्पना. विमल, माझ्या खोलीतल्या खणामध्ये ते लॉकेट आहे, आणून देशील जरा असं म्हणते कल्पना. हो आणते असं म्हणते विमल. अर्जुनच्या वाढदिवसाला ते लॉकेट बनवूनच घेतलं होतं मी असं म्हणते आता पूर्णाजी. तुम्ही सगळ्यांनी त्याचं औक्षण केलं आणि सगळ्या गोष्टी सांगत असते पूर्णाजी. तर आता ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक आणि सगळे ऐकत असतात. तर आता सायलीला खूप छान वाटत असतं सगळं आठवण करून. तर तिला आठवतं सगळा प्रकार, म्हणजे त्या दिवशी कसं तिने औक्षण केलेलं असतं अर्जुनचं, हे सगळं तिला आठवायला लागतं सगळं. तर आता फ्लॅशबॅक येत असतात तिला आणि पूर्णाजी सांगत असतात. तर आता ऑडिओ मात्र बंद आहे. तर आता सायलीला खूप छान वाटत असतं कसं तिच्या गळ्यामध्ये घातलेले असते ते लॉकेट आणि कसं खूप आवडलेलं असतं तन्वीला म्हणजेच सायलीला. तुला माझं लॉकेट आवडलंय ना, हे घे असं म्हणून दिलेलं असतो ना अर्जुन, हे घाल. तर आता सायली म्हणून घालत असते ते, म्हणजेच तन्वी. मस्त आहे असं म्हटलेली असते ती तन्वी. ते औक्षण करणं असं म्हटलेलं असतं ना अर्जुन. तर आता परत दाखवले फ्लॅशबॅक मध्ये तिला सगळं दिसत असतं. तर सायलीला खूप छान वाटत असतं. नेहमीप्रमाणे अर्जुनला हा औक्षण शब्द बोलता येतच नव्हता असं म्हणते सायली. सगळे त्याची मस्करी करत होते, त्याच्यावर हसत होते. मला हे सगळं बघून खूप गमत वाटत होती असं म्हणते सायली. मग मामीने त्याचं औक्षण करायला घेतलं, त्याला तिच्या डोक्यावर हात ठेवायला सांगितलं. तर आता सायली म्हणत असते सगळ्यांना धक्का बसत असतो ही काय बोलते म्हणून. मग त्याचं औक्षण केलं. पूर्ण आजीने स्वतःच्या हाताने ते लॉकेट त्याच्या गळ्यात घातलं असं म्हणते सायली. मला बघता क्षणी ते लॉकेट खूप जास्त आवडलं होतं आणि मी बघता क्षणी अर्जुनला ते सांगितलं होतं असं म्हणते सायली इशारा करून की ते लॉकेट खूप छान दिसतंय असं म्हणते आता सायली. तर सगळ्यांना धक्का बसत असतो. मी हटाने सांगत होते की ते लॉकेट मला पण हवंय, मला पण हवंय. ते बघून अर्जुन माझ्याकडे बघून हसला. हो ग असं म्हणते पूर्णाजी, हे सगळं मला पण आठवतंय असं म्हणते पूर्णाजी. तर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तर आता बघ इथे समजा बघा तर काय ते हे लॉकेट तुझ्याच गळ्यात असायला हवं हा असं म्हणते आता पूर्णाची. आणि आता सायलीच्या गळ्यात घालते ते लॉकेट. तर आता कोर्ट केस चालू होते. तर आता इथे महिपतची सुरवाई महिपत शिखरे यांच्यावरच्या आरोपावरून त्यांना सुटका करण्यात येत आहे असं म्हणतो आता इथे तो जज. तर आता इथे चैतन्य बघतो सगळं आणि त्याला धक्काच बसतो. तर आता इथे प्रताप बोलत असतो आणि आता तो म्हणतो सचिनने महिपतला तुरुंगातून सोडवलंय असं म्हणतो प्रताप. महिपत शिखरे आता बाहेर आल्यावर काय काय करेल काय सांगता येत नाही असं म्हणतो अर्जुन. छोट्या तन्वीशी माझा काहीतरी संबंध असल्यासारखं का वाटतंय असं म्हणते सायली. आणि ह्या लॉकेटला तर मी आधी कधी स्पर्श केला नाही, तरी सुद्धा हे लॉकेट मला का जवळचं वाटतंय असं म्हणते सायली. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.